पाहला अस्मि तस्मिन् समये एका मराठी कवी असतात. रेणूनी अतिसूक्ष्म बियातरा ही विस्तीर्ण पिप्पलदया समवृक्ष नाही, या अल्पगुब्ध लघुचेच सात नांदे तसाच गुणवृक्ष जयानंत. पिंपळाचं बीज किती बारीक असतं, खसखसीचं, वृक्ष किती मोठा होतो. तसं लहानपणी मुलांना आता तिने आपली दिनचर्या म्हणून दाखवली आहे. काही विद्यार्थ्यांनी वेगळे कार्यक्रम म्हटले, पण तिने सगळे श्लोक म्हटले. झोपी जाईपर्यंत, झोपेतून उठल्यापासून झोपी जाईपर्यंत, जेवणात असो, जेवताना श्लोक, सगळे श्लोक म्हटले की नाही. नंतर म्हणजे या वयामध्ये तिने हे केलंय, ती अधिक तयार होणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कमी समजू नका. तुम्ही नियमित आला तर तुम्हाला जी पत्रकं दिली आहेत, त्या पत्रकामध्ये 10,000 वाक्य बनवता येतात. ते पत्रक तुम्हाला शिकवलं झालं. त्याच्यामध्ये तुम्ही घरी काय करायचं, वही घ्यायची. एक इंग्रजी वाक्य, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. प्रयत्नो विधेया, प्रयत्नो विधेया. प्रयत्न केला तर काय होणार, प्रयत्नेन मानवा व्यत्युत्पतंती. प्रयत्नाने मानव आकाशात झेप घेतात की नाही. प्रयत्नेन मानवा, प्रयत्नाने आपल्याला मुक्ती प्राप्त झाली, म्हणून प्रयत्न करा. प्रयत्न जर केला तर प्रयत्नाला यश येणार. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, लाजायचं नाही. प्रतिमास या ठिकाणी आपल्याला हा कार्यक्रम होणार. तुला कंटाळा आला तर आम्हाला बोलवलं तर चालेल. आता कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकलो नाही. जास्तीत जास्त तुम्ही शिबिर केले. आता पहिल्या शिबिरामध्ये तुम्हाला काहीतरी त्रुटी राहतात, बोलतो, चुका होतात, पण चुकलं तरी चालेल. मनुष्य पडला तर मी काय होतो, पडूनच राहतो का, उठतो की नाही. त्याप्रमाणे चूक झाली तर ती चूक दुसऱ्या वेळेस चूक आपल्याला दुरुस्त करता येईल. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 30 विद्यार्थी तरी कमीत कमी प्रत्येकाला असले पाहिजे. पण काही कळतात, वेळेत येत नाहीत. वेळेवर आलं पाहिजे. काही कामं जरी असले तरी, आता आम्ही या वयात आहे, तरी या वयात आम्ही मी आलो वेळेत, मला तिथं थांबलो. मी म्हटलं आता आले तिल्लो, मी बरोबर 6:30ला पोहोचतो.